नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 7. अध्याय 6. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. जय जय आजी सिद्धपती मंगलधामा मंगलमूर्ती परब्रह्म तू श्री गणपती वेदवर्णिता भागले. अग्रपूजेचा मूळधनी नाम तुझे चिंतामणी प्रणव स्वरूपासी धरुणी प्रत्यक्ष नयनी दाखविले. हरिहरादी सूर्यशक्ती उपासक तुझे श्री गणपती विश्वात्मा तू ब्रह्मणस्पती गुणा निर्गुणात्मका सर्वेशा. चिन्मय रूपा गजानना भक्त पालका भवभयहरणा करता वाचे नामस्मरणा आत्मरूपता देसी त्या. ऐसा देवादिदेव तू दयागन धुंडी तव पदी झाला लीन दास मनोरथी बैसोन स्वय सगुणावद्भिसी. धुंडी प्रार्थी श्रोतया प्रती मागीला ध्यायी श्रीपती येतात वरे कैलासा प्रती भेटावया शिवासी. मागच्या अध्यात झालं ना, नारद मुनी गेले विष्णू लोकाला आणि विचारलं विशेष काय पाहिलंस. तेव्हा त्यांनी सांगितलं की असं लांब सोंडाचा लंबोदर सुपासारखे कान असणारं बाळ आहे आणि त्याला शंकर पार्वती खेळवत आहेत. मग ते म्हटले चला आपण बघायला जाऊया. मग विष्णू पण त्वरे कैलासाला आले. भेटावया शिवासी. मंडपी येता चक्रपाणी शिवे लक्षिता त्यासी नयनी सन्मुख पुढे जाऊनी भेटला प्रेमे हरीसी. हस्ती धरून या माधव आनंदे आणि तू माधव हे लक्षिती सर्व देव करती नमन उभयतासी. हरिहर तेव्हा एकस्थानी बैसता दोघे आनंदानी हे लक्षता हिमनगनंदिनी हर्ष पावली ते काळी. कटी घेऊन एकदंत उभयता लागी नमन करीत तेव्हा शिवे घेऊन एकदंत निज अंकावरी बैसविला. दृष्ट लक्षिता गजानन चित्ती आनंदला जनार्दन म्हणे हा परब्रह्म सनातन सगुण रूपासी नटलासे. स्वानंदवासी हा विश्वपती परमात्मा मंगलमूर्ती याते घेऊन उमापती खेळवी अखंड आनंदे. त्रिजगती थोर भाग्यवंत एकची दिसे हा उमाकांत वश केला भगवंत सदृढ भक्ती करोनी. परोपकार केला थोर दृश्य केला सर्वेश्वर जो अलक्ष अगोचर तो हा प्रत्यक्ष नयनी दाविला. धन्य धन्य हा गंगाधर वश केला जगदुद्धार तेव्हा ध्यानी वेदला श्रीकरधर चित्तमुराले चिद्रूपी. तन्मय होताची वनमाळी ब्रह्मानंदी लागली टाळी मी पणा विरला सकळी देहभाव हरपला. श्रीहरीचे स्वरूपी वेदले चित्त ऐसे लक्षणी उमाकांत हरी लागी प्रेमे बोलत हास्यवदन म्हणोनी. एकाग्रता धरुणी मनी काय इच्छित सा चक्रपाणी हे सत्य सांगे मज लागोनी वारोनी सर्व संशयासी. आनंदे वदता माधव सद्गद होऊन या माधव वदता झाला निज भाव शंकरास तेव्हा प्रार्थोनी. जय जय आजी उमाकांता पूर्ण करी माझी आहेता गुप्त हे हृदयीचे सांगता उल्हास मनी वाटतो. जे दृष्टीन देखले आजवरी ते लक्षिता वेदलो निजांतरी हे सांगता मज मदनारी आल्हाद चित्ती होतसे. लक्षोनी तव अंकी एकदंत चित्त झालेसे आनंदित परात्पर हा भगवंत वश माते असावा. तुझ सम मज हा शूळ पाणी पुत्र व्हावा ही आसमनी तयासी अंकी मी घेऊनी खेळवावे हे भाऊ वाटे. तरी हा मनोरथ माझा करी पूर्ण दयाळू तू मारमण प्राप्त करवी मज गजानन आलो शरण तव पाया. जाणून हरीचे अंतर वदता झाला गंगाधर धन्य धन्य तू श्रीकरधर सुबुद्धी तुझ उद्भविलेसे. तरी सच्चिदानंद घन हा भगवंत पूर्ण ब्रह्म एकदंत बाकी सर्व हे अशाश्वत एक शाश्वत अविनाशी हा. जेणे तुझ होय याची प्राप्ती ते तुझ सांगतो कमलापती. दृढता धरोणी करी भक्ती तेने कार्य साधेल.
शिववाक्य ऐकता कमलापती म्हणे केवी करावी गणेश भक्ती. हे कथन करी मदप्रती दयावंता ये काळी. आता मग ते हिमालयावरती गेले आणि दोघं नारद आणि कोण विष्णू. व त्यांनी बघितलं की पार्वती हे केले त्याला कमरेवरती घेऊन गजाननाला ह्या दोघांना नमन करते. पहिलं शंकराने उठून त्यांचं आगत स्वागत केलं. मग दोघे एका आसनी बैसले. मग पार्वतीने आपल्या कडेवर घेऊन त्याला या दोघांना नमन केलं. मग तेव्हा शंकराने तिच्याकडून त्याला मांडीवरती घेतलं. मग त्याचं ते ध्यान पाहून विष्णूला पण समाधी लागली. म्हणजे बघा, ब्रह्मा विष्णू महेश हे तिघं वेगळे. या तिघांपेक्षा एक जे परब्रह्म आहे ते परब्रह्म सगुण रूपाने अवतरलं गजानन रूपाने, असं त्यांचं म्हणणं आहे. तर म्हणे धन्य धन्य हा शिव आहे म्हणे, की या शिवामुळे मला आज परब्रह्माचं रूप असं बघायला मिळालं आहे, की याने हा वश केला आहे. ते बघता बघता त्याची समाधी लागली. मग शंकरांनी जाग केलं म्हणे, चक्रपाणी आ समाधी काय लागली, काय चित्तामध्ये विचार आहे, खरं खरं सांगा. मग तो म्हणे, अरे त्यात काय बाबा, सांगतो मी तुला. माझ्या मनी असं आलं की तू किती भाग्यवान आहे की तू मांडीवर घेऊन याला खेळतो आहेस. तर असाच गजानन मला कधी प्रसिद्ध होईल, प्रसन्न होईल आणि मी कधी त्याला मांडीवरती घेऊन खेळवेन असं मला वाटलं. मग त्यासाठी तू काय केलं, काय करायचं सांग. शंकर म्हणले, अरे काय नाही, गजाननाची उपासना करायची, भक्ती करायची. मग हे म्हणाले, कमलापती म्हणाले विष्णू की ही भक्ती कशी करायची ते मला आता तुम्ही सांगावं. वदता ऐसे श्रीकरधर हर्षोनी चित्ती नंदिकेश्वर. म्हणे प्राप्त होईला लंबोधर ऐसा सद उपाय सांगतो. पूर्वी गणेशे तुझला ज्ञान सविस्तर करता कथन. ते तू हरी मनी धरून पुनरपी माते पुसशी. ऐसे वदोनी शूळ पाणी एकाक्षर मंत्र कथोनी करणी. न्यास ध्यान सर्व सांगोनी वर्द कर शिरी ठेवला. आनंदोनी चित्ती अनंत भावेन मोनी उमाकांत. जाता झाला त्वरित बद्रिकाश्रमी तापसी. सुस्थळ पाहुणी एकांत तपासी बैसलासे अच्युत. एकाग्र करून या चित्त वज्रासनी बैसला. सबीज करोणी न्यास ध्यान करतसे मग दिग्बंधन. एकाक्षर मंत्राचे पुरश्चरण करी आनंदे करोणी. हृदयी देखोनी एकदंत स्थापिला हृदय भुवनात. एकविशंती वर्षेपर्यंत निमग्न झाला तपाचरणी. सदृढ जाणून हरीची भक्ती सद्गत झाला मंगलमूर्ती. सद्वर द्यावया हरिप्रती सन्मुख त्याच्या प्रगटला. ध्यानी निमग्न चक्रपाणी गजानने हे जाणून मनी. वदे तेव्हा आनंदाने मागे इच्छिता अनंता. ध्यानी निमग्न अच्युत शब्द शिरता कर्णरंध्रात. तेव्हा हरी होऊनी देह स्थित नेत्र उघडोनी विलोकी. प्रणवस्वरूपी देव निर्गुण षडबाहू सूर्पकर्ण सरळ शुंडा लंबायमान सिंधुरांगी विराजे. भाळी चंद्र किरीट शिरी पीत पितांबर मयुरावरी. ऐसी दिव्य मूर्ती गोजिरी सन्मुख उभी लक्षिली. तेव्हा स्तुती आनंदे करोनी मस्तक ठेवोनी गणेश चरणी. पणिद्वय जोडोनी वदता झाला ते काळी. पूर्ण ब्रह्मा लंबोदरा दयासागरा विघ्नहरा. शूर्पकर्णा सर्वेश्वरा इच्छा माझी पुरी करा. मदात्मा ते देवा तू होऊनी तात मनवी मज लागुनी. अंकावरी मी घेऊनी खेळवावे ही मनी इच्छा. वदती तेव्हा तुझ शिवसुत तेव्हा सुत होई माझा एकदंत. लीला करून अत्याद्भुत सुख दे मजसी वैकुंठी. ऐसा देवा हा मनमनीचा हेत पूर्ण करता तू दयावंत. कास धरली से निश्चित सद्वर अर्पी हा मजला. वदता ऐसे चक्रपाणी आनंदे वदे चिंतामणी. कैलासा सममी वैकुंठ भुवनी तव सूतन होया अनंता. तू स्वये असता सत्वगुणी तमविकार हा तुझ्या मनी. शिव तो तपिया सोनी सत्वगुण हृदयात. शिव जैसे भक्तासी देत मागे न सरे किंचित. तैसा तू भक्त मनोरथ पूर्ण न करी अनंता. त्यातून शिवासम माझी भक्ती करता नसे त्रय जगती. यास्तव अनंत वेळा मी श्रीपती अवतार घेतो शिवसदनी.
त्यातूनही वेदश्रुती ही समस्त, माते वदती शिवसुत, यास्तो पुत्र मी तयाचा निश्चित, अनंत वेळा होतसे. पूर्वी तुझ दिदली ज्ञानप्राप्ती, त्याचा भावार्थ न जाणसी चित्ती, यास्तव शिवासम मी कमलापती, तव सूतन होय वैकुंठी. तरी वरेण्य भूपती विख्यात, तयाचा हरी तू होई सुत, प्रगटोनी मी मग तेत, करीन पूर्ण मनोरथा. करोनी आलेला अपार, तव सन्निध राहीन निरंतर, दानव वदीन थोर थोर, स्थावर क्षेत्री माधवा. धुमासुर कांता उन्मिळा, कमल होईल तिची बाला, तेव्हा तव पुत्र होईन गोपाळा, अवतार चरित्र दाखवीन. ऐशा वाचून हरी जाण, न होय मी तव नंदन, तरी तू अवतार घेऊन पूर्ण करी मनोरथा. धुमासुर धूम्रवर्ण, आणि धूमकेतू हे असुर महान, त्यांचे करावया कंदन, होईन नंदन मी तुझा. तरी वैकुंठासी जाई श्रीपती, करू नको मनी खंती, वदोनी ऐसे गणपती, अंतर्धान पावला. सुताची ऐकता वचनोक्ती, मुनी प्रार्थोनी प्रश्न करती, पूर्वी गणेशे वरण्याप्रती, गीता जाण कथली असे. तरी तोची का हा वरेण्य, किंवा याहुनी असे काय भिन्न, कवण रायाचा असे नंदन, तरी कथा नक सांगे मज. या सगळ्या कथामध्ये कथा असतात छोट्या छोट्या. मग शंकराने त्याला मंत्र दिला, बीज मंत्र कानामध्ये एकाक्षरी, आणि विष्णू कैलासामध्ये जाऊन तपाला बसले बद्रिकाश्रमाला, याच्यामध्ये व हिमालयामध्ये जाऊन बद्रिकाश्रमाला तपाला बसले. आणि तो न्यासाचं बीज जो न्यास आहे त्याचं करू लागले. ते कठीण असतं सगळं. आपण फक्त ऐकतो की बीजमंत्र केलेले आहेत, त्या बीजमंत्राचा उच्चार इकडं तिकडं होता कामा नये असतो. आणि असं 21 वर्ष त्यांनी केलेलं आहे तप. मग त्या तपानंतर बघा विष्णूला तप करायला लागलं गजाननाच्या प्राप्तीसाठी. मग गजानन अवतरला आणि म्हणे बाबा काय तुला पाहिजे मग हे प्रणवरूपी आहे, खरं निर्गुण रूप आहे, पण ते सगुणामध्ये आलं आहे गणपती. आणि 6 भाऊ आहेत, षडभाऊ, आणि सुपासारखे कान आहेत, सरळ अशी सोंड आहे, अंगाला सिंदूर लावला आहे, भाळावरती चंद्र आहे, डोक्यावर मुकुट आहे, पिवळा पितांबर आहे, मोरावर बसलेला आहे, असा तो गणपती समोर दिसला. मग विष्णूने त्याची प्रार्थना केली, पूर्ण ब्रह्मा लंबोदरा दया सागरा. कोणी पण प्रार्थनेने लगेच प्रसन्न होतं ना. तर म्हणे तू शंकराचा मुलगा म्हणून त्याच्या कैलासाला कसा जन्म घेतो, तसा माझा पोटी जन्म घे आणि मला म्हणजे तुझा तात म्हणवायला मला आवडेल. तर ते म्हणे मी तुझ्याकडे वैकुंठाला जन्म घेऊ शकत नाही. त्यांनी सरळ सांगितलं, शिवाच्या संज्ञे मी वारंवार जन्म घेऊ शकतो, तुझ्याकडे नाही, कारण तू खरं सत्वगुणी आहेस, पण तुझ्या मनामध्ये तमविकार आहे. त्याला असूया झाली ना, शंकराचा मुलगा झाला, माझा का नाही, ही झाली असूया. तर म्हणे हा गुण आहे तुझ्यामध्ये, म्हणून मी तुझ्या पोटी जन्माला घेऊ शकत नाही. शंकर खरा तमोगुणी आहे, पण त्याच्या हृदयामध्ये सत्वगुण आहे. आणि शंकर कुणालाही वर देताना मागं पुढं सरत नाही, भक्ताचं मनोरथ पूर्ण करतो. तू मात्र तसं करत नाही. पण शंकर जे करून ठेवतो ते विष्णू निस्तरतो, हे पण पुढं म्हणायला पाहिजे ना. सगळ्या आसुरांना मारायचं काम विष्णूनीच केलेलं आहे. आणि शंकराने जशी म्हणे माझी भक्ती केली, तसा भक्त त्रिभुवनात त्रिखंडात कोणी नाही आहे. तर मी काय तुझ्या पोटी येणार नाही, वैकुंठामध्ये मी काय राहणार नाही, मी सदैव शिवाच्या पोटी वारंवार जन्म घेईन. पण तुला जर तुझं मनोरथ पूर्ण करायचं आहे तर वरेण्य नावाचा जो पृथ्वीवरती एक राजा आहे, त्या राजाच्या पोटी तू जन्म घे, तुझ्या पोटी मग मी येईन. आणि मग मी तू कुणाच्या धुमासूरची कांता उन्मिळा आहे कमळा, ती होईल तिची बाला, कमल होईल म्हणजे ह्याची लक्ष्मी जी आहे ती तुझी बाला होईल तिथं. आता ही जी उन्मिळा आणि धुमासूर आहेत ना, आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिला आहे, त्यांचं पृथ्वीवर राज्य आहे या राक्षसांचं. तर त्यांच्या पती ही येईल, तुझी लक्ष्मी पोटाला येईल, तुमच्या दोघांचा विवाह होईल आणि तिथं मी तुमच्या पोटी येईल आणि तुझी मनोरथ पूर्ण करेल. आणि धुमासूर धूम्रवर्ण धूमकेतू या महान राक्षसांचं कंदन करायला मी तुझा नंदन म्हणून तेथे होईल. तरी जा आता आणि तू पहिला अवतार घे. मग त्या राक्षसांनी मुनींनी विचारलं, शौनक मुनींनी सुत ऋषींना विचारलं की हा वरेण्य तोच आहे का की ज्या वरेण्याला पूर्वी गजाननानेच मंत्र दिला होता, का हा कोणी दुसरा वरेण्य आहे, हे मला सांगा. तर हे कथानक हा कुणाचा नंदन आहे हा वरेण्य राजा,
हे मला सांगा. सुरसेन नृप चूडामणी राज्य करी अवंतीचे. तरी कथानक सांगेस सविस्तर. सुते मुनीची ऐकता वाणी वदता झाला तय क्षणी. सुरसेन नृप चूडामणी राज्य करी अवंतीचे. प्रबळ झाला सहस्त्रार्जुन तरी तया ते रणी जिंकोण. एकदेश करोनी हरण स्वनामांकित पुरी वसविली. सहस्त्रपुरी ती रेवातिरी रचिली तयाने दिव्य नगरी. राज्य करी महिस्पतीपुरी सहस्त्रार्जुनानंदे. भार्गवे वदिता सहस्त्रार्जुन वरेण्य झाला बलसंपन्न. तयाने करोनी घोर रण सुदेश घेतला पुरीस. सुरसेनाचा वरेण्य हा सूत सहस्त्रपुरी राज्य करत. त्याचा पुत्र झाला अच्युत गणेश वरे करोनी. सुरसेनाचे सच्चरित असे गणेश पुराणांतर्गत. यास्त संक्षेपे कथा कथिली समस्त. गणेश भक्त वरेण्य नसे हा. मग तो गणेश भक्त वरेण्य आहे तो वेगळा आहे आणि हा वरेण्य राजा वेगळा आहे. तेव्हा मुनी वदती वचन सांगे मागील अनुसंधान. कैसा वरेण्याचा झाला नंदन हे समूळ कथन करी गा. सुत म्हणे तय क्षणी अंतर्धान पावला चिंतामणी. हरी आनंद लासे मनी वरदवाणी ऐकोनी. अंतर्धान पावली हा गजानन वैकुंठी गेला जनार्दन. हरते दृष्टी लक्षून कमला मानसी आनंदली. नमोनिया हरिचरण स्तुती करत हस्त जोडून. स्वास्य वदन करून मंजळ वाणी बोलत. जय जय आजी श्रीपती नारद तुंबरली लागाती. देवा आजी आश्चर्य वाटते चित्ती आनंद घन दिसतासा. स्वानंदानंद दिसती वृत्ती काय अपूर्व लक्षिले नेत्री. ते मद सांगा की श्रीपती अर्धांगी भामिनी मी असे. बघा तो 21 वर्ष तपाला गेला होता पण तो आल्यावर त्याची बायको आनंदाने त्याची स्तुती करते. आता आपल्यासारख्यांची म्हणली असती कुठं होतात 21 वर्ष आधी सांगा पहिलं मगच घरामध्ये या. पण लक्ष्मी काय म्हणते तर त्याचा आधी स्तुती करते. जय जय आजी जनार्दना कुठं गेलात तुम्ही कुठे होतात आणि मला असे आनंदी वाटताय तुम्ही. असा आनंद घन काय झालाय तुम्हाला काय अपूर्व गोष्ट घडली. मी तुमची अर्धांगी आहे की नाही मला पण तुम्ही हे सांगा. ऐकोनी कमलेचे प्रेम उत्तर वदता झाला श्रीकरधर. सप्रेम घेऊन या अंकावर सांगे गुह्यांतरीचे. नारद येऊन या मजला गोष्ट माते एक वदला. कैलासवासी शिवभोळा भाग्यतयाचे अद्भुत. परब्रह्म जो सच्चिदानंद घन झालासे तो शिवनंदन. दृष्टीलक्षिता गजानन उल्हास होत चित्तासी. ऐकता मी मुनीची वाणी प्रेम दाटले अंतःकरणी. कधी पाहिन स्वनयनी पूर्ण ब्रह्म जो परमात्मा. म्हणजे बायकोला न सांगताचा 21 वर्ष गेला होता. आता काय घडलं ते मागचं तो तिला मांडीवर घेऊन प्रेमाने सांगतोय. घ्यावया शिवदर्शन उल्हासले माझे मन. तेव्हा कैलासासी जाऊन शिवासी नयनी पाहिले. शोभा तियेची अति अद्भुत तिने सांगता ये मज निश्चित. चित्त वेदले स्वरूपात देवादिदेव लक्षिता. शिवांकी ही मनगनंदिनी जी आदी माया विश्वजननी. तियेची अंकी मोक्षदानी बैसला असे आनंदे. ऐसी नयनी मी लक्षिता अत्यानंद झाला चित्ता. पुत्र असावा हा तत्वता आपणा लागी वैकुंठी. हेतू ऐसा मी कल्पोनी सप्रेमे प्रार्थला शूळ पाणी. तेव्हा शिवे मज लागुनी एकाक्षरी मंत्र उपदेशिला. करुणी मी अनुष्ठान प्रसन्न केला गजानन. दिदले मातेवर प्रदान पुत्र होईल म्हणोनी. परिवरदान वदला एकमात भूलोकी होई वरेण्य सुत. तेव्हा होऊन यात व पुत्र पूर्वीन मनोरथ प्रगटोनी. दानव कांता उन्मिळा तियेची कमला होईल बाला. तेव्हा मी प्रगटोनी गोपाळा सुख देईन उभयतासी. हरचे सुशब्द ऐकता कानी कमला आनंदोनी अंतःकरणी. प्रेमे लागली हरच्या चरणी सद्गत अंतरी होऊनी. मग काय घडला तो सगळा वृत्तांत हरणी तिला सांगितलं. आणि थोडक्यात मी आता वरेण्याचा मुलगा होणार आहे आणि तू पण धरेवरती ती उन्मिळा आहे तिच्या पोटी जन्म घे हे सांगितलं. लोटता ऐसे काही दिवस तेव्हा हरी वदे कमलेस. मी जाऊनी भूलोकास होतो वरेण्य नंदन. तूही त्वरे येवोनी होय प्रिय दानवनंदिनी. प्रगट करू गजवदनी अवतार घेऊनी भूलोकी. ऐसे वदोनी चक्रपाणी निघालासे आनंदानी. भूलोकावर येऊनी करी हेतू पूर्णतेला.
वरेण्य कांता पतिव्रता, नाम तिचे सुनीलता. स्वरूप तियेचे विलोकिता, रोहिणी पती लज्जित. सगळीकडं आपलं चंद्राला लाज आणायला सांगतात. एवढ्या सुंदर बायका आहेत की चंद्र लाजला, चंद्र लाजला, चंद्रानं तोंड लपवलं. सगळ्या बायकांसाठी एकच वर्णन आहे. गौरंगा सुकुंद रदनी, मृगाक्षी गजगामिनी, ऐसी नार उत्तमा पद्मिनी, वरेण्य कांता सुशीलजी. महान साध्वी अति उदार, पतिसेवेत निरंतर, तियेचे गर्भी शारंगधर, राहता झाला आनंदे. गर्भवाडे चंद्रापरी, तेने तेज फाकले शरीरांतरी, राव झाल्लासे आनंदलासे अंतरी, कांते लागी अवलोकिता. नवबास भरता पूर्ण, प्रगट झाला जनार्दन, वरेण्य राव येऊन पुत्रमुख विलोकित. 12 दिवसपर्यंत 16 करोनी अति अद्भुत, याचकासी धन अमित, देवनी गौरविले. धनवस्त्रे देऊन सेवकासी, सुखी केले जन आप्त वर्गासी, आनंद झाला सकळासी, अवदारे रायाचे पाहुणी. बालकाचे लक्षित वदन, लज्जा पावे रोहिणी रमण, अजानुभाऊ सुहास्य वदन, सुस्वरूप अद्भुत न वर्णवे. गणिकासी राये पाचारून, करता झाला नामकरण, विप्रवदनी रायानंदन, सुपुत्र दिव्य जन्मला. स्वरूप त्याचे लक्षिता, नैनी एकदिसे चक्रपाणी, गणिक वदती तये क्षणी, हरितव पुत्र झालासे. जाणून तुझी सदृढ भक्ती, प्रगट झाला हा कमलापती, यास्तव राया निश्चिती, नाम माधव ठेवी याचे. ऐसी माधव मुनिमुखीची ऐकता वाणी, राव हर्षोनिया तेने मनी, माधव नाम ठेवोनी, शर्करा वाटली नगरात. बालवाडे चंद्रापरी, 8 वर्षाचा झाल्यावरी, व्रतबंध ते अवसरी, करता झाला आनंदे. मंडप उभविले थोर, पाचारुनी योगी मुनीश्वर, आप्ताधिक सर्व नृपवर, व्रतबंधासी आणविले. मग एक दिवशी श्रीहरी स्वतः गेले त्या वरेण्य राजाच्या पोटी अवतार घेण्यासाठी, आणि कमलेला सांगितलं की तू पण आता त्या उन्मिळेच्या पोटी हे कर, तुझा अवतार घे म्हणून. आता त्याची जी बायको आहे या वरेण्य राजाची, तिचं नाव आहे सुनीलता, आणि ती अतिशय सुंदर आहे स्वरूपाने, आणि महासाध्वी आहे, पतिव्रता आहे, पतीच्या सेवेत निरंतर राहणारी आहे. तिच्या पोटी हा शारंगधर पोटाला आला. तिचं तेज अतिशय दिसत होतं. मग 9 महिने भरले, मग जनार्दन जन्माला आला. मग राजाने येऊन पुत्राचं मुख पाहिलं. 12 दिवसपर्यंत सोहळा केला, आणि मग जे गणक नावाचे ऋषी आहेत त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की याचं काय नामविधी करायचं. मग त्यांनी सांगितलं की हा तुझ्या पोटी हरीच आला आहे, तुझी भक्ती पाहून, तर ह्याचं नाव तू माधव असं ठेव. मग त्याचं नाव माधव ठेवलं. तर सगळ्या नगरात साखर वाटली. मग पुढं तो बाळ 8 वर्षाचा झाला. मग त्याचं मौजीबंधन केलं, मुंज केली. त्याचा 4 दिवसपर्यंत सोहळा केला. सगळ्या लोकांना बोलावून सगळ्यांना दान धर्म कपडे लत्ते काय मागल ते प्रत्येकाला दिलेलं आहे. 4 दिवसपर्यंत 4ही वर्ण केले तृप्त, दक्षिणा देऊनी अपरिमित, भूसुर मुनी तो शेविले. रायाचे अवदारे कृशानं, दरिद्र दुर्ळा जाळेला संपूर्ण, सुखी केले सकळ जन, सदानंद घरोघरी. वस्त्रे अर्पिता नृपवर्या, प्रार्थून जाती आपल्या ठाया, तेव्हा राये निजतनया विद्याभ्यासी घातले. जो योगिया माझी वरिष्ठ, गर्गमुनी महाराज श्रेष्ठ, उद्धरिता जो का पापिष्ट, ऐसा वरिष्ठ महाराज. राय प्रार्थून तयासी, माधवासी घातले विद्याभ्यासी, माधवेन मुनी मुनिपदासी, सेवा करी आनंदे. 4ही वेद मुखोद्गत, 6ही शास्त्री पारंगत, 64 कला समस्त, 14 विद्या शिकविल्या. तेव्हा मुनीने राजसूत, प्रवीण केला धनुर्विद्येत, शस्त्रास्त्र विद्या अद्भुत, देवनी वर्धकरा अर्पिले. सर्व विद्येत प्रवीण करोनी, वरेण्यासी दिदला आणोनी, राय मुनीसी प्रेमेन मोनी, अर्चन करीते काळी. रत्नाभिषेक करोनी, नाना वस्त्रे अलंकारे गौरविला मुनी, तेव्हा रायासी पुसोनी, मुनी गेला निजाश्रमी. माधव सर्व विद्येत प्रवीण, नुल्लंग कधी पितृवचन, वरेण्य तयासी लक्षून, आनंद मानी मानसी. 16वे वर्ष होता प्राप्त, वरेण्य सोमानसी विचार करत, या समकांता रूपवंत, मिळेल केवी शोधिता. पूर्वी सांगोनी कमलेसी, प्रगट झाला मृत्यूलोकासी,
मागे कथा करतली वर्तली कैसी ती श्रवण करा आनंदे. हरीने अवतार घेतल्यावरी पंचवर्ष होता पुरी. आनंदोनिया सिंधू कुमरी मृत्यूलोकी पातली. धुमासुराची वनिता महासाध्वी पतिव्रता. तियेच्या उदरी रजनी हरिकांता येऊनी राहिली. त्यातून पूर्वीचे वरदान त्याचे आदौ हे कारण. कमलेने हे मनी जाणून गर्भी तिच्या राहिली. गर्भ वाढत दिवसेंदिवस हर्ष झाला उन्मिळेस. पूर्ण भरता 9 मास कन्या झाली शुभाननी. कन्या झाली हे ऐकता कानी धुमासूर आनंदून ते क्षणी. पाहे त्वरे येऊनी मुख कमल कन्येचे. याचक येता आनंदे सदनी दानवे गौरविले धन देवनी. जातक कर्म तये क्षणी करता झाला ते काळी. गणिक सांगती दानवासी. गणिक म्हणजे हे सगळं पंचांग पाहून जे काल मोडतात, म्हणजे कालगणना काय झालं, कुठला किती घटका किती पळे कुठल्या मुहूर्तावर जन्माला आलं हे ते गणिक म्हणजे गणित करून सांगतात. कमला कन्या झाली तुसी वनताईच्या स्वरूपासी. उपमान असे द्यावया. तेव्हा याचकासी देवोनिधन सुखी केले सकळ जन. 12व्या दिवशी नामकरण करता झाला ते काळी. तेव्हा याचकासी देवोनिधन सुखी केले सकळ जन. 12व्या दिवशी नामकरण करता झाला ते काळी. सुमदा नाव प्रेमे ठेवून शर्करा वाटली रथातून. सेवकासी तोषवून सुखी केले सकळासी. करता झाला ते काळी. दिवसेंदिवस होता थोर धुमासूर मणी चिंता चूर. हिच्या स्वरूपा समसुंदर वर केवी मिळेल. नेत्री लक्षिता सुमुखा दीप्ती लज्जित होय रोहिणीपती. कुरळ केश देखता नेत्री भुजंग विवरी दडता ती. मृगनेत्रासी विलोकिनी जाते पळोनी घोरवणी. कधी कदासी कटिभागासी लक्षोणी सिंह लज्जा पावती. जानुजंगा पीतवर्ण कर्ण नासिका सुहास्य वदन. गमनगतीसी लक्षून गजे हे लज्जा पावती. अंगिता सुवासाती अद्भुत जाय 10 योजनेपर्यंत. सुवास घ्यावया वसंत पदकमळी लोळत. स्वरूपायसे दिव्य लक्षून धुमासूर होतसे उद्विग्न. 12 वर्षे होता पूर्ण तेव्हा धुमासूर काय करी. बंधू प्रधानादी पाचारुनी वदे तयासी सभास्थानी. चिंता उद्भवली माझ्या मनी याचा विचार करावा. सुमदा झाली असे उपवर कैसा मिळेल योग्य वर. चिंता ही मजला थोर रात्रंदिन लागली असे. पुळशीळ आणि रूपवान पराक्रमे जेवी दावाग्न. हे धूम्रवर्णे ऐकून वद्दा झाला ते काळी. त्रिभुवन सर्व धुंडोनी वरानु निश्चयानी. चिंता आता न करी मनी प्रधान आताची पाठवू. सुमदा समरूपवान आताचे अनुवर शोधून. वदता ऐसे धूम्रवर्ण धुमासूर आनंदला. तेव्हा प्रधानत्रय पाचारून तयासी वदे धूम्रवर्ण. प्रथम वर सुमदे लागून रूपसंपन्न शोधावा. तेव्हा तिघे बैसून रथावरी जाते झाले अमरपुरी. शक्रादी देव सभे भीतरी विलोकिले ते काळी. लक्षिता तेथे सकळ सूर परी सुमदे समन दिसेवर. कैलास वैकुंठ ब्रह्मपूर 21 स्वर्ग शोधले. या सर्वात पराक्रमी रूपवान एक दिसे जनार्दन. परी तयाची कांता चंचळ घन. तीही सुमदे समभासत. परी हरी नसे हा प्रथम वर देता होईल सवत मत्सर. तरी हरी नसे हा उपयोगी वर म्हणून त्वरे निघाले. पाताळ सर्व शोधून नृपविलोकिले संपूर्ण. परी सुमदे सम राजनंदन न मिळे कोठे शोधता. तेव्हा मृत्यूलोकी तिघे येती शोधिली नवखंड पृथ्वी जगती. सप्तपुर्यादी द्वारावती पट्टणे सर्व धुंडली. तेव्हा भरतखंड घोरवणी तिघे जाती रथे बैसोनी. तो वरेण्य पुत्र त्याच वनी पार्द करतसे आनंदे. आता यात केवढी कथा झाली बघा. हरीचा व्रत बंद झाला. मग त्याला गर्गमुनीकडे याला पाठवला. माधव नाव ठेवलंय ना त्याचं आत्ताच्या अवतारात वरेण्य राजाने. मग त्याला गर्गमुनीकडं शिक्षणाला पाठवला. मग त्या शिक्षणामध्ये त्यांनी सगळं काय 18 पुराण 16 64 कळा सगळं काय माधवाने पाठ केलं. 4ही वेद वगैरे सगळं मुखोद्गत झालं. मग धनुर्विद्या वगैरे सगळं काही शिकून त्या माधवाला आपल्या वरेण्य राजाला म्हणजे बापाजवळ पाठवून दिलं. मग तिथून पुढे झाला हा 16 वर्षाचा झाला. मग आता ह्याला ह्याच्यासारखी सुंदर अशी पत्नी मिळाली पाहिजे हा त्या राजाला पण एक घोर लागला होता.
मग तेव्हा इकडे काय झालं, आता मागची कथा राहिली आपली की 5 वर्षानंतर कमला पृथ्वीवरती जन्माला आले. हरी जेव्हा 5 वर्षाचा झाला तेव्हा हिनं त्या उन्मिळा नावाची जी धुमासुराची ही आहे, पत्नी आहे, दानव दानव धुमासुराची, तिच्या पोटी आल्या. तर ते तिने मागे लक्ष्मीचं व्रत केलं होतं, माझ्या पोटी जन्म घे सांगितलं होतं, आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या घरी तू राहा. मग तेव्हा लक्ष्मीनं सांगितलेलं मी तुझ्या पोटी जन्म घेईन, पण जर तुझ्या नवऱ्याने किंवा तुझ्या त्या दोन्ही भावांनी त्याच्या जर मला त्रास दिला तर मी काय तुझ्याकडं राहणार नाही. मग ती जन्माला आली, दिसायला अतिशय सुंदर आहे लक्ष्मीच ती. तिचं नाव सुमुखा ठेवलेलं आहे. आता वर्णन कसं केलंय की तिचे असे काळे कुरळे केस पाहून भुजंग सुद्धा बिळामध्ये लपतात. तिचे सुंदर हरणासारखे डोळे पाहून हरणं रानामध्ये पळून जातात. तिचा कटिभाग पाहून सिंह लाजतात. तिचे डौलदार चाल पाहून हत्ती लाजतात. असं ते सगळं आहे. आता ही पण पुढं मोठी झाली 12 वर्षाची. आता हिच्यासारखा सुंदर वर कुठून शोधायचा. मग हा आपले 3 भाऊ एकमेकाला धरून आहेत. धुमासुरानं काय केलं, भावांना बोलवलं आणि सांगितलं आता हिच्यासाठी योग्य वर शोधा. धूम्रवर्ण म्हटला कशाला हे करतोस तू, चिंता करतो, आपण आपल्या प्रधानांना पाठवूया. मग ते 3 जण प्रधान तिच्या वर शोधासाठी निघाले. आता हे सगळे आधी सगळी सप्तखंड पाताळ सगळं शोधायचं, वैकुंठ, ब्रह्मपुरी, कैलास, व कुठं मनासारखा वर काय दिसला नाही. मग 21 स्वर्ग शोधले, म्हणजे 21 स्वर्ग आहेत टोटल, ते शोधले. हरी दिसला. हा म्हणे हरीसारखाच तिला पाहिजे, ही कशी कमला समान दिसते सुमदा, तर हिला हरीसारखा नवरा पाहिजे. पण त्याने प्रथम वर आणा सांगितलं होतं ना. मग हरी काय प्रथम वर नाही, उगाच सवती मत्सर नको, मग त्याला काय द्यायची नाही. म्हणून तिथनं परत फिरले, पाताळ शोधलं, पाताळात पण तिच्या योग्य वर दिसना. मग आता शेवटी मृत्यूलोक, म्हणजे मृत्यूलोकात शेवट बघायचं. त्या घोर वनामध्ये बघितले तर तिथे तो वरेण्यचा जो पुत्र आहे माधव, तो आनंदाने शिकार करण्यासाठी आलेला होता. वृक्क व्याघ्र मारले फार, हरण हरणी अस्वले थोर, जंबुक गेंडे महाक्रूर, अचूक मारी शर घाते. हस्त लागवते लक्षोनी, तेव्हा तिघे आनंदले मनी, स्वरूप सुंदर विलोकिनी, मोदकरी चित्ती पावले. वरती वदती आनंदे तिघे जण, शोधले सर्व ही त्रिभुवन, परी याच्या समरूपवान, न दिसे कोणी दुसरा. धीर पराक्रमी महाशूर, न देखिला आजवर, हाची सुमदेसी योग्यवर, शोधिता दैवे मिळाला. सर्व देवात एक कमलापती, त्यास मासे हा नरपती, तरी यासी द्यावी सुमदासती, जोडा समान सारका. परी देश याचा असे कवण, कवण रायाचा हा नंदन, याचे होणे असे की झाले लग्न, नामाभिधान काय ह्याचे. तेव्हा माधव बैसवणी अश्वावरी, मृगया करत जातसे दुरी, दळभार चाले मागे सत्वरी, तयास वेष्टोन ते काळी. तेव्हा तिघे येऊन वेगेसी, नम्रत्वे वदती सेवकासी, करतसे हा मृगयेसी, याची संधान ग त्यागळी. तरी कवनरायाचा हा नंदन, काय याचे नामाभिधान, होणे असे की झाले लग्न, महापराक्रमी दिसतो हा. त्रयाची ऐकता मंजुळवाणी, सेवक वदती आनंदानी, वरेण्य राव हा नृपचूडामणी, तयाचा नंदनासे हा. यो राज्य करी सहस्त्रपुरी, अद्यापि याते नसे नोवरी, राव चिंता भाऊ करी, माधव नाम असे याजे. राये प्रदान पाठवून, धरा शोधली संपूर्ण, पर याच्या समरूपवान, वधून मिळे प्रयत्न करता. सेवकमुखीची ऐकता वार्ता, हर्ष झाला त्रयांच्या चित्ता, म्हणती त्रयलोक्य हे हिंडता, वर मिळाला नयासे. माधवास दळभार, जाता झाला त्रयापासून दूर, तेव्हा पूर्वस्वरूप धरुणी सत्वर, सिद्ध झाले जावया. बैसोनी वेगे रथावरी, वेगे पातले मायापुरी, रायासी नमून सत्वरी, वदते झाले ते काळी. शोधिता सकळ त्रिभुवन, सहस्त्रपुरी राव कवडी वरेण्य, माधव नामे त्याचा नंदन, रूपवंत पराक्रमी, सुमदे सम परम सुंदर, अनिक तुझ्या नसे निर्धार, प्रत्यक्ष भासे शारंगधर, उपमा ही सत्य असे त्या. मृगया करता लक्षिला नयनी, अचूक श्वापदे पाडली धरणी, रणपंडित शिरोमणी, यासम कधी ना देखला. धुमासुरे ऐसे ऐकता वाणी, आनंदलासे अंतःकरणी,
दशवदनासी पाचारुनी सांगे गुह्यांतरीचे. आता शस्त्रपुरी जाऊन वरेण्यस्यास सांगे वचन, तू परमसुशील पुण्यवान मान देई मम वचना. मांडलिक तू माझा असता, देतो तुझला स्वतंत्रता. कन्या अर्पणी तव सुता, पाठी राखोयन सर्वस्वे. पराक्रमी आणि रूपवंत राया असे तव सूत, करावा तयासी जामात हेतू ऐसा मनमनी. ऐसे रावणासी वधोनी गौरविले सभास्थानी. आताची शीघ्र जाऊनी कार्य साधी युक्तीने. विदुम विपुला आणि सनती याते आज्ञापित दैत्यपती. जाऊनी रावणाची संगती गौरव करा सर्वाचा. वस्त्रे अलंकार वरेण्यासी माधवास राजकांतेसी. गौरवणी या सर्वासी निश्चय करुणी या वेगी. तेव्हा धुमासुरासी प्रार्थून वेगे निघाले चौघे जण. दळभार संगे घेऊन रथे बैसोन चालले. वरेण्य सभेसी येऊन बैसता आनंदे दशानन. वरेण्य रायासी प्रार्थून वदता झाला ते काळी. महान पराक्रमी धुमासुर जिंकले समरी सुरासुर. आज्ञा मानती हरिहर नृपावनीचे सर्वही जिंकले. दुर्मिळ वस्तू जी देवास ती प्रारब्धे असे प्राप्त त्यास. तर मी सांगतो सुशब्दास मान देई मम वचना. सुमदा नामे असुरनंदिनी लावण्यामृत सगुण खाणी. जिचा मुखेंद्रू देखता नेनी रोहिणी पती लज्जित. अंगीचा सुवास अत्याद्भुत जाय 10 योजनेपर्यंत. सुवास घ्यावया वसंत पदक मळी लोळत. अतिस्वरूपे असुरधुईता ती राया द्यावया तुझी असुता. माते पाठविले तत्वता वर निश्चया लागोनी. रावणाचे वाक्य ऐकता कानी राया दचकला अंतःकरणी. मुखेंदू गेला उतरोनी स्तब्ध झाला ते धवा. रायासी नैनी लक्षून घाबरले सकळ सभाजन. हे लक्षोनी दशानन वरण्याकडे विलोकी. जाणून रायाचे अंतर आनंदे वदे दशकंदर. मी वदलो ते कार्य विचार याचे दुःख किमर्थ झाले. तरी काय असे तव मनोगत मद सांगे निश्चित. संशय धरावा मनात कधी कधी माते राजेंद्रा. कधी माते राजेंद्रा करीन मी तव दुःखाचे निरसन. ज्या योगे होय तव कल्याण तीच गोष्ट मी अंगीकारीन. सत्यवचन हे माझे वरेण्य ऐकता अभयवाणी आनंदोनी अंतःकरणी. वदता झाला ते क्षणी दशवदनासी ते काळी. धुमासूर महाविख्यात आम्ही तयाचे आज्ञांकित. तयासी समरीन होय प्राप्त शक्तीहीन म्हणोनी. जैसे तयासी रुचेल मानसी तेवी तो करील आचरणासी. बोलता नाही आम्हासी आधीन तयाच्या म्हणोनी. तया पुढे चाले आमची सत्ता कैसी करावी असुर दुहिता. ही थोर वाटे मज चिंता काही न सुचे या काळी. अतिविद्या अतिधन अतिस्वरूप हे लावण्य हे तो विघ्नाचे कारण विद्वज्जन बोलती. याचा विचार तुची करून शांत करी माझे मन. दशवदन हे ऐकून वदता झाला ते काळी. महान ज्ञानी दशानन तो जाणे भूत भविष्य वर्तमान. तो वरेण्य राया लागून नीती सांगे ते वेळा. राया शब्द तू जे वदलासी असत्य न म्हणता येत्यासी. गाठ पडली या समर्थासी उपाय न चाले त्या पुढे. पर जगरहाटी देखता नैनी आश्चर्य वाटले बहुमनी. कन्यादान करुनी आयुष्य चिंतिती जामाता. पुत्राहुनी कन्येवरी प्रीती मायेची अंतरी. स्नुषा असता मंदिरी कन्या वडे जनकासी. कन्याद्वय कुळे करितारण वेदशास्त्रासी हे केले वचन. हा विचारांतरी जाणून चित्त आनंदित होतसे. बाळपणी पाळी माता वृद्धापकाळी राया कांता. प्राणिया येता दुर्बळता सोयरा सोय राखीत. जामात होता व्यथाग्रस्त सास शश्वूर चिंता करत. देवाची नवस करते भोवत जाणून दुःख कन्येचे. आयुष्य चिंतोन जामातासी मरणवंचिती स्वकन्येसी. कांत निमाली या कांतेसी दुःख प्राप्त म्हणोनी. राया असता तो परसूत कन्या योगे लागली प्रीत. ही तो माया अत्याद्भुत परमेश्वराने निर्मिली. तरी आता वरेण्य राया पाहे अंतरी शोधोनिया. असुरपोटीचे देवोनिया दुःख केवी देतील. त्यातून हे काया बर ब्रह्मसूत्र विधीने गाठी बांधली नेमस्त. ज्याची आयोगे सर्व घडत मूळ कारण असे हे.
मग ते प्रधान निघाले असताना त्यांनी बघितलं त्या जंगलामध्ये हा वरेण्य राजाचा मुलगा माधव तो मोठी मृगया करत होता. वाघ, सिंह, हत्ती, लांडगे, कोला, गेंडा, सगळ्यांना त्याने अचूक बाणाने मारलेला आहे. दिसायला पण सुंदर रूपवंत हरीचाच अवतार आहे. मग त्यामध्ये ह्यांनी बघितलं हा कोण मुलगा आहे बाबा, हा कुठल्या राजाचा आहे. कारण प्रजा मागं सगळं हे होतं ना, सेना होती, म्हणजे हा राजपुत्र आहे. त्याचं लग्न झालंय की नाही झालंय. मग त्या तिघांनी जाऊन त्यांचे जे सेवक आहेत, हा गेला पुढं पुढं. मग सेवकांना विचारलं, काय ह्याचा अचूक नेम आहे हो, हा कुणाचा कोण आहे, ह्याचं लग्न झालंय का. मग त्यांनी सांगितलं की नाही, हा वरेण्य राजाचा मुलगा माधव आहे आणि याचं लग्न काही अजून झालं नाही, कारण हा एवढा रूपसुंदर आहे. तशी वधू काही अख्ख्या पृथ्वी तलावरती आम्हाला मिळालेली नाही आहे. मग यांनाही आनंद झाला. मग याने काय केलं, जाऊन रायाला सांगितलं की राजा, असा असा वरेण्य राजाचा मुलगा आहे जो सहस्त्रपुरी राज्य करतो. पूर्वी ते सहस्त्रार्जुनाने बळकावलेलं वरेण्याचं स्वतःचंच राज्य होतं. जेव्हा सहस्त्रार्जुनाचा वध परशुरामाने केला तेव्हा वरेण्याने हे आपलं राज्य परत घेतलं होतं. तर तो पण तिथं राज्य करतो आणि त्या अतिशय सुंदर आहे आणि हुशार आहे आणि काय म्हणतात तो योद्धा आहे चांगला. तर मग याने काय सांगितलं धुमासुराने की तो जरी माझ्या अंकित असेल तर त्याला जाऊन सांगा की तुला मी स्वतंत्र राज्य देतो, माझ्या अंकी काय मी तुला ठेवत नाही. असं करत त्याने रावणाला पाठवलं. रावण बाकीच्या ठिकाणी असा हुशार आहे किंवा रावणाला सगळं शास्त्रार्थ पण माहिती आहेत. मग विदुम, विपुल आणि सनती नावाचे 3 प्रधान, आणि रावण मुख्य प्रधान आहे ना, चौघांना बोलणी करायला पाठवलं. रावण आला, तिथं त्याच्या दरबारामध्ये बसला आणि सांगितलं की अशी अशी असुराची जी मुलगी आहे सुमदा नावाची, अतिशय सुंदर अशी रूपवती आहे आणि त्यांची इच्छा आहे की ती तुम्ही सून करून घ्यावी. मग त्या राजाचा चेहरा उतरला. मग रावणानं सांगितलं, बाबा काय झालं, तू घाबरलास कशाला, तुझ्या मनात काय काय आहे ते मला सांग, मी तुला अभय देतो, माझ्यापासून काय तू लपवू नको. मग त्यानं सांगितलं की बाबा ही मोठी माणसं साधारणतः लोक गरिबा घरी देताना, गरिबाची पोरगी पैसेवाल्याकडे देताना जसा विचार करतात तसा इकडं श्रीमंताची मुलगी करताना पण या राजाने विचार केला आहे की बाबा आम्ही त्यांना रणात काही जिंकू शकलो नाही, आम्ही दुर्बळ पडलो त्यांच्या पुढं, त्यामुळे आम्ही त्यांची अंकित आहे, मांडलिक आहे आणि मग अशा वेळी त्यांची मुलगी आमच्या घरी आम्ही करायची आणि उद्या ते आम्हाला मन मानेल तसं वागवतील. रावण म्हणे असं नाही आहे, लग्न होऊन जेव्हा सून येते तेव्हा कन्या आवडे जनकासी, म्हणजे आईबापाला कन्या प्रिय असते आणि कन्येमुळं जावई जास्त प्रिय असतो. तो परक्याचा असून देखील त्याच्यासाठी आईबापांचा जीव जास्त होतो किंवा तो मुलीच्या आईवडिलांचा. आता जेव्हा तो आजारी बिजारी एखादा पडला आणि जास्त काय होऊ लागलं तर मुलीचे आईबाप त्याच्यासाठी पहिलं आयुष्य मागत राहतात आणि देवधर्म करतात का, तर त्याला काही जर मरण झालं तर आपल्या मुलीचे हाल पुढं होतील म्हणून म्हणतात एक वेळ मुलगी मेल तरी चालेल पण जावई मात्र त्याला आयुष्य लाभावं. असं असताना ते स्वतःची मुलगी देऊन का म्हणून तुम्हाला दुःख देतील. त्यातून बघ हे देवानं बांधलेल्या गाठी आहेत. तो म्हणतो ह्याचं मूळ कारण हे आहे म्हणून आम्ही तुम्हाला इथपर्यंत शोधत आलो. तरी धुमासूर करिता कन्यादान, जामात मग तयाचा प्राण, स्वकन्येहुनी प्रिय जाण, होईल जाण तयासी, काळासी ही शिक्षा करोनी, पाठी राखील स्वये धावुनी, दुर्लभ वस्तू जी त्रयभुवनी, ती देतील जामातासी, स्वकन्येहुनी जाण राया, जामातावरी करील माया, वारोनी या तयाच्या भया, करल दया खंड, जगात मूळ ही असे रीती, कन्येहुनी जामातावरी प्रीती, जामात वत्ता दुरोक्ती, याचा आल्हाद चित्ती मानती, कन्ये लागे होता सुत, आल्हाद होतसे स्वचित्तात, जेवी स्वसुतापासून होय मुक्त, तेवी स्वसुख प्राप्त करी, शास्त्रात मूळ हे असे वचन, सूत नसता वारस कन्यानंदन, यास्तव जामाताचे चिंतिती कल्याण, कन्या अर्पिली म्हणोनी, या रीतीने सर्व जग वर्तत, जामाताहुनी श्रेष्ठ न मानती आप्त, तरी राया तू असती विचारवंत, विचार करी या गोष्टीचा. रावणाचे ऐकता वचन, मोहित झाले रायाचे मन, सत्कथाही सुरस गहन, पुढील अध्यायी कथलीसे, गणेश कथाही अति गोड, गोडी लागतान, गणेश कथाही गोड अत्यंत, गोडी लागतान ये किंचित, गोडी सांगतान ये किंचित, परिश्रवण मात्रे पूर्वीत हेत, भवभया ते वरोणी,
चिंतामणी विजय ग्रंथ थोर, सर्व पुराणाचे सार. सर्व कथा युक्त रसिक फार, श्रवणे आल्हाद पावे मनी. नित्य करता श्रवण, मन इशिप्त इप्सित होय कामना पूर्ण. पापसमूळ होय धन, करता श्रवण सद्भावे. धुंडी वरदा अकुवहना, ब्रह्मानंदादीन उद्धारणा. स्वकथान कहे गजानना, तुझ तुझा वदविसी. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराणादी भागवत गणेश भागवत यातील सारांश परिसोत भक्त षष्ठाध्याय गोडहा. श्री चिंतामणी विजय ग्रंथ षष्ठाध्याय समाप्त. मग त्याला रावणाने अजून सांगितलं, एकदा मुलगी दिली की जावई हा प्राण असतो. स्वतःच्या कन्येपेक्षा जावयावरती लोक प्रेम करतात. वेळ पडली तर जावयासाठी काळाशी पण भांडतील, काळाला शिक्षा करतील, पण जावयाची पाठराखण करतील. तर स्वकन्येहून जर जावई प्रिय आहे तर ही जगाचीच रीत आहे सगळी. तर तू कशाला घाबरतो? कन्येपेक्षा जावयावरच प्रीती करतात सासू सासरे. कन्येला मूल झालं तर त्याच्यावर प्रेम करतात, कारण जर मूल नसेल वारस तर मुलीचा मुलगा हा वारस म्हणून सांगितला जातो. मग असं असताना आणि शेवटी जामा तो दशमग्रह म्हटलेलं आहे ना बाबा. 9 ग्रह झाले बाजूला आणि जावई हा 4था ग्रह राशीला लागला की तो काय आईबापाला त्या पोरीच्या सोडत नाही. असं पूर्वी होतं, आता नाही आहे. पण पूर्वी हे आणि ते, आता पण एखादी गोष्ट घडतेच, आपण बघतोय टी व्हीला. पण तेव्हा ते आईबापाकडनं हे आण ते आण आमकांमध्ये सतत त्याचा आणा चालू राहतो आणि सतत सण वार अमकं करा तमकं करा त्या जावयाचं करत राहावं लागतं. तर सांगितलं, जामाताहून श्रेष्ठ कोण आप्त नसतो सासू सासऱ्याला. तर हा विचार कर. आणि तुला पण माहिती आहे, तुला पण सगळ्या गोष्टी कळतात राजा, तू विचारवंत आहे. मी सांगितल्यावर त्या रायाला पण ते पटलं. आता पुढे यांच्या पोटी लग्न झाल्यावर गणेश जन्माला येणार आहे. ही अशी गणेश सुरस कथा आहे. ही मूळ गणेश भागवत गणेश पुराण या सर्व कथांमधून काढून या कथाचा मेळ बसवला आहे. अशा रीतीने इथे हा 6वा अध्याय समाप्त झालेला आहे. ओम गम गणपतये नमः.